मुंबईतील नरिमन पॉइंट येथील ऐतिहासिक एअर इंडिया इमारतीला राज्याच्या प्रमुख प्रशासकीय केंद्राच्या रूपात विकसित करण्याची तयारी राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे। या 23 मजली इमारतीमध्ये मुख्यमंत्री कार्यालय हलविण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राज्य सरकारने गेल्या महिन्यात केंद्र सरकारकडून सुमारे 1601 कोटी रुपयांना ही इमारत खरेदी केली होती। सध्या इमारतीच्या दुरुस्ती, नूतनीकरण आणि आधुनिकीकरणाचं काम वेगाने सुरू असून पुढील काही महिन्यात ही इमारत प्रशासकीय कामकाजासाठी सज्ज होण्याची शक्यता आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। बघूयात। केंद्र सरकारची मालकीची असलेली एअर इंडिया बिल्डिंग आता राज्य सरकारच्या ताब्यात आलेली आहे। एअर इंडिया बिल्डिंग ही केंद्र सरकारच्या ताब्यात होती, आता मात्र याच बिल्डिंग मधून राज्याचा कारभार हाकण्यात येणार आहे। मिनी मंत्रालय म्हणून आता या एअर इंडिया बिल्डिंग मध्ये अनेक मंत्रालयातले जे खाते या ठिकाणी येणार आहे। विशेष म्हणजे राज्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे सीएमओ कार्यालय हे देखील आता ह्या बिल्डिंग मध्ये येणार आहे। 23 मजली ही बिल्डिंग असून या ठिकाणी 2 मजले जे आहे हे पार्किंगसाठी आहे। या बिल्डिंग मध्ये साधारणतः 150 वाहनांची व्यवस्था या पार्किंग व्यवस्थेमध्ये असणार आहे। मात्र आता या ठिकाणी मिनी मंत्रालय म्हणून आता कुठेतरी या एअर इंडिया बिल्डिंगची आता ओळख होणार आहे। 1300 ते 1600 करोड रुपयाच्या जवळपास ही बिल्डिंग राज्य सरकारने ही एअर इंडिया कडून विकत घेतलेली आहे। आणि या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचे विविध कार्यालय जे आहे हे या ठिकाणी स्थलांतर होणार आहे। अनेक ठिकाणी राज्य सरकारचे जे वेगवेगळे कार्यालय हे इतर ठिकाणी आहे आणि त्याचं जवळपास राज्य सरकारला 200 करोड रुपयाच्या पेक्षा अधिक जे पैसे आहे हे दरवर्षी महिन्याला खर्च हे राज्य सरकारवर पडत होता। मात्र आता या ठिकाणी राज्य सरकारने जी नवीन बिल्डिंग विकत घेतलेली आहे एअर इंडियाची बिल्डिंग, या ठिकाणी आता डागडुजीला सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि या बिल्डिंगचे जे डागडुजी आता सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि याच ठिकाणून आता राज्याचा कारभार देखील हाकण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय देखील या बिल्डिंग मध्ये असणार आहे आणि हे कार्यालय 22व्या मजल्यावर असणार असल्याचं देखील बोलल्या जात आहे। आणि साधारणतः ही जे कार्यालय असणार आहे आणि त्याच्याच खाली मोठं भव्य असं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी देखील एक मोठं भव्य असं एक स्थळ बनवण्यात येणार आहे। हे जे मजला आहे हा अद्याप कोणत्या मजल्यावर असणार हे अद्याप स्पष्ट नसलं तरी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या कार्यालयामध्ये सभागृहामध्ये असणार आहे। साधारणतः ही जी एअर इंडियाची बिल्डिंग आहे ही 1972 साली ही पूर्ण झाली होती आणि त्यानंतर ही बिल्डिंग एअर इंडियाच्या मालकीची होती आणि केंद्र सरकारच्या अतिरिक्त होती। मात्र आता साधारणतः ही बिल्डिंग राज्य सरकारने घेतल्यानंतर आता ह्या बिल्डिंग मधून राज्याचा कारभार या ठिकाणी सुरू होणार आहे। अन्न पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भात अनेक ठिकाणी बोलण्यात येत होतं। मात्र राज्य सरकारने ही बिल्डिंग विकत घेतल्यानंतर आता या बिल्डिंग मध्ये आरोग्य विभाग असो, जलसंपदा विभाग असो किंवा इतर विभाग असो असे विविध 5 ते 7 विभाग या ठिकाणून येणार आहे। आणि राज्यातले विविध जे विभाग आहे हे देखील या ठिकाणून आता चालण्यात येणार आहे। मात्र त्यामुळे कुठंतरी आता मिनी मंत्रालय म्हणून एअर इंडियाचं नाव आता ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता साधारणतः हे सध्या तरी डागडुजी सुरू झालेली आहे। मंत्रालय हॉल असो, मंत्रिमंडळाचा किंवा इतर जे हॉल असो या ठिकाणी आता डागडुजी करण्यात आलेली आहे। आताच राज्य सरकारचं जे अधिवेशन झालेलं आहे त्यामध्ये 162 करोड रुपये पुरवणी मागणीमध्ये या बिल्डिंगच्या दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आले होते। आणि आता राज्य सरकारने एक अहवाल या संदर्भातला राज्य सरकारला प्राप्त झालेला आहे। त्यामध्ये डागडुजीचे व्हिडिओ असो, फोटो असो या ठिकाणी जोडण्यात आलेले आणि युद्ध पातळीवर आता एअर इंडिया बिल्डिंगचं पुनर्रचना करण्याचं काम सरकारतर्फे सुरू असून लवकरच या ठिकाणाहून राज्य सरकारचा कारभार देखील हाकण्यात येणार आहे। कॅमेरामॅन संतोष डिसलेसह संतोष मोरे, मुंबई।